त्या भीषण अपघाताच्या दृश्याने उपस्थितांचा श्वास रोखला गेला. ट्रकचा ब्रेक करकचून वाजला. सिया रस्त्याच्या कडेला सुखरूप पडली होती, पण रंजना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मावशी! शौर्य आणि सिया जोरात रडले. समर आणि रियाने क्षणाचाही विलंब न लावता रंजनाला उचलले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांचे पथक लगेचच तिच्यावर उपचारासाठी ICU मध्ये गेले. काही तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर रंजनाला शुद्ध आली. तिची प्रकृती चिंताजनक होती. तिने नर्स करवी समर आणि रियाला आत बोलावून घेतले. रिया आणि समर तिच्या शेजारी जाऊन उभे राहिले. रंजनाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, मला मला माफ करा समर. रिया, मला माफ कर. रियाने शांतपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवला. रंजना हुंदके देत म्हणाली, हो, मला पैशांचा मोह झाला होता. मी चुकीची होते. पण मी मुलांचा तिरस्कार करत नव्हते. 10 वर्षांपूर्वी माझा स्वतःचा लहान मुलगा एका दुर्धर आजाराने वारला होता. त्या दुःखात मी पूर्णपणे कोलमडून गेले. स्वतःचे हृदय कठोर केले आणि पैशांच्या मागे धावू लागले. मला वाटले पैशाने माझे दुःख भरेल. ती थोडी थांबली. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. पण आज जेव्हा मी त्या लहानग्या सियाला ट्रक खाली जाताना पाहिले, तेव्हा माझ्या पोटात गोळा आला. मला माझा मृत मुलगा तिच्यात दिसला आणि मला जाणीव झाली की पैशांपेक्षा निष्पाप जीवांचे प्रेम कितीतरी पटीने मोठे आहे. तिने पुढे एक मोठा खुलासा केला. आणि समर, विक्रम आणि अनघाचा तो अपघात नव्हता. कंपनीतील 50 कोटींचा घोटाळा लपवण्यासाठी स्नेहाचा भाऊ निलेश यानेच गाडीचे ब्रेक फेल करायला लावले होते. मी केवळ पैशांच्या लालसेने त्याला साथ देत होते. हा कबुली जबाब ऐकताच पोलिसांनी रुग्णालयातच रंजनाची अधिकृत साक्ष नोंदवून घेतली. रंजनाच्या या कबुली जबाबामुळे आणि समरने न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांमुळे पोलिसांना विक्रमच्या हत्येचा खरा सूत्रधार सापडला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत स्नेहाचा भाऊ निलेश याला अटक केली. कोर्टात निलेशचे सर्व गुन्हे सिद्ध झाले आणि त्याला कडक शिक्षा सुनावण्यात आली. निलेश तुरुंगात गेल्यावर स्नेहा वहिनीला स्वतःच्या भावाच्या कृत्याची प्रचंड लाज वाटली आणि तिचे डोळे पूर्णपणे उघडले. रंजनाने स्वतःच्या हाताने कोर्टाची केस मागे घेण्याच्या कागदपत्रांवर सही केली. तिने प्रभाकर रावांच्या बँकेशी संबंधित सर्व गैरसमजही दूर केले. काही आठवड्यानंतर हायकोर्टाचा अंतिम निकाल आला. न्यायाधीशांनी स्पष्ट शब्दात सांगितले, मुलांचे खरे कल्याण, त्यांचे आरोग्य आणि त्यांचे भविष्य समर आणि रिया यांच्याकडेच सुरक्षित आहे. त्यामुळे शौर्य आणि सियाचा संपूर्ण कायदेशीर ताबा समर आणि रिया यांनाच दिला जात आहे. तसेच ट्रस्टमधील मालमत्ता मुले 21 वर्षांची होईपर्यंत लॉक राहील. निकाल ऐकताच शौर्य आणि सिया धावत आले आणि त्यांनी रिया आणि समरला घट्ट मिठी मारली. आई, बाबा, आपण जिंकलो. रियाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या संध्याकाळी घरी एक छोटासा आनंदोत्सव आयोजित करण्यात आला होता. घर फुग्यांनी आणि दिव्यांनी सजवले होते. सर्व नातेवाईक आले होते, पण रियाची वहिनी स्नेहा मात्र एका कोपऱ्यात मान खाली घालून शांत बसली होती. रिया तिच्याजवळ गेली आणि तिने स्नेहाच्या खांद्यावर हात ठेवला. काय झालं वहिनी? स्नेहाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ती रियाचा हात धरून म्हणाली, रिया, मला माफ कर ग. मी तुला कायम टोमणे मारले. तुझं लग्न होत नाही म्हणून तुला कमी लेखलं. तुझा अपमान केला. माझ्या भावाने एवढा मोठा अपराध केला तरी तू मला काहीच बोलली नाहीस. मला वाटायचं तुझ्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही. पण आज देवाने मला दाखवून दिलं की योग्य माणसाची आणि योग्य वेळेची वाट पाहणं कधीच चुकीचं नसतं.
तू आज या कुटुंबाची सावली झालीस आणि मी स्वतःच्याच नजरेत खाली पडले. रियाने स्नेहाला जवळ घेतले. जाऊ द्या ना वहिनी, जुन्या गोष्टी विसरूया. आपण सगळे एक कुटुंब आहोत. तेवढ्यात शौर्य आणि सिया धावत आले. आई, मामी, चला ना, केक कापायचा आहे. स्नेहाने दोघांना जवळ घेतले. जिची ती वर्षानुवर्ष दया करत होती, ती रिया आज जगातील सर्वात सुखी आणि समृद्ध स्त्री होती. तिच्याकडे प्रेम करणारा नवरा, 2 गोंडस मुले आणि आनंदाने नटलेले घर होते. 2 वर्षांनंतर घरात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण होते. शौर्य शाळेत संपूर्ण तालुक्यात पहिला आला होता, तर सियाने राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. रंजना आता पूर्णपणे बरी झाली होती आणि ती अधूनमधून मुलांना भेटायला येत असे. पण आता तिच्या डोळ्यात लोभ नव्हता, तर फक्त आणि फक्त मावशीची खरी माया होती. त्या संध्याकाळी बाल्कनीत बसले असताना शौर्याने अचानक समरला एक प्रश्न विचारला. बाबा, शाळेत माझे मित्र म्हणत होते की तुम्ही आमचे सख्खे बाबा नाही आहात. हे खरं आहे का? वातावरणात क्षणभर शांतता पसरली. समर खाली बसला. त्याने शौर्य आणि सिया दोघांचे हात हातात घेतले आणि हसून म्हणाला, बाळांनो, जन्म देणारे आईवडील वेगळे असतात, पण आयुष्यभर काळजाच्या तुकड्यासारखे जपणारे आणि प्रेम करणारे आईवडील वेगळे असतात. तुम्ही माझ्या रक्ताचे नसलात तरी माझ्या काळजाचा तुकडा आहात. शौर्य आणि सियाने समर आणि रियाला घट्ट मिठी मारली. रियाच्या डोळ्यात अश्रू होते. कधी काळी ज्या 2 मुलांमुळे तिने सुरुवातीला हे नाते नाकारले होते, आज त्याच 2 मुलांमुळे तिचे आयुष्य पूर्ण झाले होते. मित्रांनो, रक्ताच्या नात्यांपेक्षा भावनांची आणि संस्कारांची नाती कितीतरी पट श्रेष्ठ असतात. तसेच गुन्ह्याचा मार्ग कितीही मोठा असला तरी सत्याचा आणि न्यायाचाच विजय होतो. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.